नमस्कार. तिकड नाही समोर नाही जेवणाची चांगली व्यवस्था केली. काल आम्हाला थोडाफार उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण बऱ्याचशा गावं घेत असताना थोडाफार मागे पुढे त्याच्याला उशीर होत असताना प्रत्येकाचं मान आम्हाला राखावं लागतं. त्यामुळे आपल्याकडे यायला थोडा उशीर झाला. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपली सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा एक प्रयत्न करत असतो. 2019-20ला आम्ही एक व्यसनमुक्ती म्हणून नारा दिला होता आसोले गावाच्या वतीने, आणि तो आमच्या आसोले गावामध्ये आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही हक्काने आम्ही सांगतो की बाबा आमच्या गावामध्ये आता ही नवीन तरुण पिढी दिसते आज आपल्याबरोबर. आम्ही पालखीसोबत याच्यावेळी एकही व्यसन म्हणजे दारू करणाऱ्या व्यक्तीसोबत आमच्या नसतो. आणि हळूहळू आमचा प्रयत्न चालू आहे की आमचं पूर्ण गाव व्यसनमुक्ती करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसं आम्ही 19-20ला नारा दिला होता. तसंच यावर्षी आम्ही कोकणातील सर्व ग्रामस्थांना या शृंगेला शपथ घ्यावी. गावातील जमिनी आहे त्या पूर्णपणे त्या लोकांना विकू नका असं सांगण्यासाठी आम्ही एक नवीन नारा संकल्प आम्ही केला आहे. तसं आपल्या गावातील लोकांना आम्ही सांगू इच्छितो की आपण जर आपल्या गावातील जमिनी इतर लोकांना विकू नका, आणि विकायचे जर असतील तर आपल्या लोकांना आपल्या बांधवांना विका. आणि कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हल्लीचा प्रकार आज बाहेरून लोक येतात आणि आपल्या जमिनीमध्ये डेव्हलप करतात, पण त्यांच्याकडे आपल्याला नोकरी करावी लागते. म्हणून आपल्या जागा जमिनी आहेत त्याच्यामध्ये लागवड वगैरे करून आपण त्याचा फायदा घ्यावा अशी आपल्याला आम्ही आसवले करून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.